नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एम.ए. प्रथम वर्ष भाषा विज्ञान या अभ्यासपत्रिकेमध्ये बघणार आहोत रूप, रूपिका, रूपिकांतर आणि रूपिमांचे प्रकार। सर्वात प्रथम आपण रूप म्हणजे काय हे समजून घेऊया। भाषेत वापरलेले लहानात लहान अर्थपूर्ण असे रूप म्हणजे त्याचं काय आहे, उदाहरणार्थ गाय, माणूस, सकाळ, संध्याकाळ हे आपण जसे छोटे शब्द आपण वापरतो भाषेमध्ये, तर हे त्याचं काय झालेलं आहे, रूप, त्याचं रूप झालेलं आहे। मग रूप नंतर रूपिका। आता रूप आणि रूपिका यातला फरक आपण बघू। रूपिकांमुळे अर्थदृष्ट्या एक प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते आणि व्याकरणिक विशेष त्याच्यामध्ये जाणवतात। उदाहरणार्थ रूपिकांमुळे अर्थदृष्ट्या एक प्रतिमा, उदाहरणार्थ आपण इथे बघितलं की गाय। आता गाय म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर गाय उभी राहते, तिला 4 पाय, त्याच्यानंतर 1 शेपूट, 2 शिंग, अशी प्रतिमा आपल्यासमोर डोळ्यासमोर उभी राहते। कुत्रा जर म्हटलं तर त्याला 4 पाय, 1 शेपूट ही प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते। तर भाषेमध्ये आपण जे शब्द वापरतो तर त्यांना रूपिका असं म्हटलं जातं। त्यानंतर रूपिकांतर। आता ह्याचा एकमेकांशी संलग्नित आहे, एकमेकांशी त्यांचे संबंधित आहे रूप, रूपिका आणि रूपिकांतर। रूपिकांतर म्हणजे काय की भाषेमध्ये वापर करताना अनेक रूपे बनतात। उदाहरणार्थ आता गाय, गाई, त्याच्यानंतर माणूस, माणसे, शाळेला आपण एक शब्द आणि वाक्यामध्ये आपल्याला आपल्या सोयीनुसार आपण त्याची वाक्य बनवत असतो, त्याला प्रत्यय लावत असतो। मग भाषेत वापर करताना ह्या रूपिकाचे किंवा रूपाचे आपल्याला अनेक रूप तयार होतात, त्याला म्हणायचं रूपिकांतर। त्यानंतर विविध प्रकारे विविध कारणांसाठी जी रूपे तयार होतात त्यांना रूपिकांतर असे म्हणतात। मग रूपिम हे कंस, उदाहरणार्थ शाळा। आता ही शाळा आपण काय लिहिलेलं आहे, कंसात लिहिलेलं आहे। रूपिम लिहिण्याची पद्धत म्हणजे कंसात लिहायचं आहे आणि रूपिकांतर आपल्याला अशा तिरक्या रेषेमध्ये लिहायचं आहे। उदाहरणार्थ शाळेत आपण हे इथे काय केलेलं आहे, तिरक्या रेषेमध्ये लिहिलेलं आहे। मग रूप, रूपिका, रूपिकांतर जसं आपण मागच्या भागामध्ये बघितलं की स्वर आणि स्वनिम मग आणि स्वनांतर। जेव्हा स्वनिम आपण भाषेमध्ये वापरतो तो स्वनिम आणि स्वनिम जेव्हा भाषेत प्रत्यक्षरित्या वापरला जातो त्याला म्हणायचं स्वनांतर। तस ह्याच्यामध्ये पण तसंच आहे, रूपिका आणि रूपिकांतर। जे शब्द आपण भाषेमध्ये वापरतो त्याला अनेक प्रत्यय तिथे लागल्या जातात, त्यांना म्हणायचं आपण रूपिकांतर। त्यानंतर आपण बघूयात रूपिम म्हणजे काय। रूपिम आता स्त्री पुरुष भेदानुसार, लिंगभेदानुसार वेगळे ठरतात। मग याच्यामध्ये दिवा, दिवटी, मुलगा, मुलगी, स्त्री, पुरुष हे जसं आपण लिंगभेदानुसार आपण वेगवेगळे त्याचे गट केले जातात। भाषेत वापरला जाणारा प्राथमिक गट म्हणजे रूपिम। उदाहरणार्थ आपल्याला भाषेमध्ये जो प्राथमिक स्वरूपाचा प्रथम गट जेव्हा आपण वापरतो त्याला म्हणायचं रूपिम। भाषेत वापरताना 3 रूपिकांतर होतात। मग आपण इथे बघितलं की रूपिम ही जी आहे ही भाषेमध्ये जेव्हा आपण वापरतो त्याला आपण रूपिकांतर असं म्हणतो। उदाहरणार्थ माणूस, माणसाला, माणसाचा, माणुसकी अशी भिन्न रूपे आपण वापरतो। आता इथे बघा माणूस हा काय आहे, हा एक शब्द आहे। मग इथे काय झालेलं आहे, इथे ला, चा, की असे आपण त्याला प्रत्यय लावून जेव्हा आपण त्याचा भाषेमध्ये वापर करतो त्याची अशी अनेक भिन्न रूपे आपण जेव्हा वापरतो तेव्हा त्याला म्हणायचं रूपिकांतर। आता रूपिमाचे प्रकार 2 आहेत मुख्यतः, मुक्त रूपिम आणि बद्ध रूपिम। आता मुक्त रूपिम म्हणजे काय, उदाहरणार्थ घर, बाग, नदी, खेळ यांना स्वतंत्र अर्थ आहेत आणि हे स्वतंत्ररित्या वाक्यामध्ये येऊ शकतात। घर, बाग, नदी, खेळ असे बरेचसे आपले छोटे जे शब्द असतात त्यांना मुक्त रूपिम असं म्हणतात। त्यानंतर बद्ध रूपिम म्हणजे काय, याचा अर्थ बद्ध म्हणजे बांधलेला, त्याच्याशी संबंधित। मग आता बे, ला, ई, ऊन। आता बेघर, अनास्था, मुलाला, इथे बघा
इथे आलेलं आहे बेघर अनास्था मुलाला. दुसऱ्याच्या आधाराने हे रूपिम वाक्यामध्ये येतात. दुसऱ्यांच्या आधाराने हे बे. आता समजा आपण बे वाक्यामध्ये वापरू शकत नाही, नुसतं बे कसं वापरणार? बेघर है ना. ला वापरायचं असेल तर मुलाला, शाळेला, सहलीला. हे ल वापरताना आपण असं येणार. त्याच्यानंतर ई, ऊन हे जे प्रत्यय आहे ते आपण प्रत्येक आपल्याला शब्दानुसार ते प्रत्यय लावून त्याचा वापर आपण वाक्यामध्ये भाषेमध्ये आपल्या करत असतो, तेव्हा इथे बद्धरूपी हे होत असतात. मग आता ध्वनी विन्यासात ज्याप्रमाणे भाषेत प्रत्यक्ष वावरत असतात ती स्वनांतर आणि स्वनांतराचा प्राथमिक गट म्हणजे स्वनिम. तसंच आपल्याला रूपिम आणि रूपिकांतर ह्याचा संबंध आहे. रूप रूपिम हे जे आहे हे वेगवेगळे नाही, ते एकमेकातच आहे आणि त्याचा एकमेकांशी संबंध आहे. रूप रूपिका रूपिकांतर. रूपिम त्याचे दोन प्रकार, मुक्त रूपिम आणि बद्ध रूपिम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.